नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चहाच्या चाळणीच्या मदतीने लसूण कसा सोलायचा तोही अगदी एका मिनिटामध्ये वाटीभर लसूण सोलायचा असेल तरी सुद्धा तुम्ही सोलू शकता। अगदी सोप्या आणि महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। प्रत्येकच महिलांना उपयुक्त अशा टिप्स आहेत, त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पहिली टिप आपली आहे सॉक्सच्या रिलेटेड। चला बघूया। आता घरामध्ये लहान मोठे सगळे सॉक्स एकत्र ठेवले तर ते एकमेकांमध्ये गुंतले जातात, त्याची पेअर आपल्याला सापडत नाही। त्यामुळे अशा प्रकारे जर सॉक्स इकडे तिकडे अस्ताव्यस्त झाले तर सकाळच्या घाईमध्ये सॉक्स शोधण्यामध्ये भरपूर वेळ आपला वाया जातो। तो वेळ आपल्याला वाया जाऊ द्यायचा नसेल आणि आपल्याला झटपट कामं करायची असतील, पटापट कामं व्हावीशी वाटत असतील तर ही ट्रिक नक्की वापरा। अशा प्रकारे सॉक्स जो आहे तो घडी करायचा आहे आपल्याला। दोन्ही सॉक्स एकमेकांवरती ठेवून पाठीमागून असे फोल्ड करत करत पुढे जायचे आणि जिथे आपली शेवटची फोल्डिंग असते ती अशा प्रकारे फोल्ड करायची आहे, जेणेकरून आतमध्ये सगळा सॉक्स असा व्यवस्थित बसला जाईल आणि एकाच लेअरमध्ये बाकीच्या सगळ्या सॉक्सला असं कव्हर करायचे, जेणेकरून सगळे सॉक्स आहेत ते एकमेकांमध्ये गुंतले जात नाहीत आणि दोन्ही पेअर एकाच ठिकाणी राहतात आणि जेणेकरून वेळसुद्धा आपला शोधण्यामध्ये जात नाही। त्यामुळे आपल्याला नक्कीच ही ट्रिक उपयोगी ठरणार आहे। तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर शेअर करा। दुसरी आपली टिप आहे ती सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे। तर ती टिप आहे अशा प्रकारची, जेव्हा मुलं असतात ते शाळेमध्ये पेनने लिहितात त्यावेळी शर्टवरती सुद्धा त्यांच्याकडून अशा प्रकारे थोड्याफार रेषा ओढल्या जातात। तर त्या रेषा काढणं म्हणजे खूप किचकट आणि अवघड काम वाटतं, पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत कसं काढायचं ते शेअर केलं आहे। हातावरती जरी मी पेनाने 2-3 रेषा ओढल्या होत्या आणि त्यासुद्धा अगदी एका सेकंदात काढून दाखवल्या, बघितल्या असतील तुम्ही। अशा प्रकारे आपण स्प्रे मारायचा आहे। घरामध्ये सगळ्यांच्याच स्प्रे असतो आणि तो स्प्रे आपल्याला घेऊन थोडासा अशा प्रकारे त्यावरती स्प्रे करायचा आहे। हा स्प्रे केल्यामुळे या रेषा आहेत त्या अगदी सहजच नाहीशा होतात किंवा त्यामधली शाई असते ती स्प्रेड होते आणि आपल्याला जसा आहे तसा शर्ट आपला मिळून जातो। त्यावरती एखाद्या कापडाने आपण अशा प्रकारे पुसून घेऊ शकतो, जेणेकरून स्प्रेच्या वरती जो काही लेअर आलेला असतो शाईचा तो निघून जातो आणि जसा आहे तसा पांढऱ्या कलरचा हा शर्ट होता। तरीसुद्धा बघा कुठेही कलर आता स्प्रेड झालेला नाही आहे आणि पूर्ण कलर याचा निघून गेलेला आहे पेनाचा। तर इथे हातावरची शाई काढून दाखवली आणि पांढऱ्या शर्टवरची सुद्धा मी शाई काढून दाखवलेली आहे। बऱ्याचदा अशा प्रकारे शर्टवरती पॉकेटच्या ठिकाणी पेन ठेवलेला असतो आणि पेनच्या अशा प्रकारचे जे पॉईंट असतात ते पॉकेटला पडलेले असतात, तर ते काढण्यासाठी सुद्धा याच स्प्रेचा वापर करायचा आहे। स्प्रे कोणताही असला तरी चालेल, कोणत्याही कंपनीचा चालेल, पण असा स्प्रे आपल्याला मारायचा आहे थोडासा आणि यावरती स्प्रे केल्यानंतर एका सेकंदात आपल्याला या शाईचे जे डाग आहेत ते पूर्ण निघालेले दिसतील। कितीही दिवसांचे जुने डाग असतील आणि स्ट्रॉंग असतील तरीसुद्धा तुम्हाला हे काढणं अगदी सोपं आणि इझी आहे, जर या पद्धतीने तुम्ही सुद्धा काढलं तर। पांढऱ्याच कलरचा मी सॉक्स एक घेतलेला आहे टाकाऊ आणि त्यानेच हे पुसून घेते। कोणत्याही कापडाने आपल्याला हे कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे स्प्रे मारल्यानंतर। बघा इथे थोडा थोडा स्प्रे मारून मी हे अगदी हलक्या हातानेच पुसून घेते, तर हे पूर्ण निघून गेलेला आहे यावरचा कलर। म्हणजे कितीही शाई स्ट्रॉंग असेल आणि बऱ्याच दिवसांचे हे शाईचे डाग असतील ना तरीसुद्धा पूर्ण हे निघून जाणार आहेत। वेळ अजिबात लागत नाही, नक्कीच कामी येणारी आणि सोपी ट्रिक आहे। प्रत्येकच महिलांना हे कामं करावी लागतात। जर कुठल्याही नवीन ड्रेसला, ऑफिसच्या ड्रेसला, शाळेच्या ड्रेसला जर शाईचे डाग असतील तर ते महिलांना काढणं म्हणजे खूप किचकट आणि अवघड काम वाटतं। त्यामुळे जर तो ड्रेस वाया जाणार असेल तर त्यापासून आपण वाचवू शकतो। अशा पद्धतीने स्प्रेचा वापर करा। कितीही किचकट आणि खराब डाग असतील शाईचे तरी ते लगेच निघून जातील। बघू शकता इथे मी खूप दिवसांपासून या शर्टवरती पेनाचे अशा प्रकारचे पॉईंट होते आणि ते मला काढायचे होते, तर ते मी अशा प्रकारे काढलेले आहे फक्त स्प्रेच्या मदतीने। घरामध्ये स्प्रे हा प्रत्येकच घरात अवेलेबल असतो आणि पटकन आपल्याला तो स्प्रे उचलायचा आहे आणि स्प्रेनेच हे डाग काढायचे आहेत। अशा प्रकारे आपण शाळेच्या स्कूल बॅगवरचे डाग देखील पेनाचे काढू शकतो, भिंतीवरचे सुद्धा काढू शकतो आणि कुठल्याही कलरच्या शर्टवरचे, ड्रेसवरचे डागसुद्धा आपण पेनाचे काढू शकतो। आणि हातावर जर तुमच्या पडलेले डाग असतील, अचानक आपल्याला ते घाण वाटत असतील, खराब वाटत असतील आणि ते काढायचे असतील
तर स्वच्छ असे पाण्याने धुतल्यानंतर तुमचे ते निघणार नाही. त्यासाठी फक्त स्प्रे वापरा, लगेचच तुमच्या शाईचे जे डाग असतील पडलेले ते पूर्ण निघून जातील. बऱ्याचदा मुलांच्या कंपासवर सुद्धा शाईच्या रेषा असतात, त्यासुद्धा काढण्यासाठी आपल्याला स्प्रेचा मदत आपण घेऊ शकतो. पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरात आपल्याकडे बऱ्याचदा खूप सारे चाकू वगैरे असतात, पण वेळच्या वेळी जर कुठली वस्तू नाही सापडली तर आपल्याला वेगळी काहीतरी ट्रिक माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर ज्यावेळी आपल्याला चाकू सापडत नाही त्यावेळी आपण काही आपल्याला चिरायचं असेल किंवा अशा प्रकारे बटाटा वगैरे चिरून घ्यायचा असेल तर तो चिरण्यासाठी आईस्क्रीमचा जो चमचा असतो तो अशा प्रकारे धारदार असतो एका साईडला, तर त्या धारेनेच आपण आपल्या बटाट्याला किंवा दुसऱ्या कोणत्याही भाज्या असतील, फळभाज्या असतील त्याला चिरू शकतो, जेणेकरून आपल्याला आपलं काम चाकूशिवाय करता येतं. बघू शकता चाकू न वापरता मी बटाट्याच्या फोडी अगदी चाकूने चिरल्यासारख्याच बनवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघितलं असेल चाकू न वापरता आपण बटाटा कसा चिरला ते, कारण अशा पद्धतीने आपल्याला कधी ना कधी आपला चाकू खराब झाला किंवा ऐनवेळी आपल्याला नाही सापडला तर ही ट्रिक तुम्हाला नक्की कामी येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला इथपर्यंत तर आताच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भरपूर आज टिप्स मी शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा अजून बघायच्या बाकी आहेत, त्यामुळे नक्की पुढचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्याच टिप्स मी नवनवीन अशा शेअर करत असते दररोज, त्यामुळे समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर सुद्धा क्लिक करायचं आहे, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतं आणि लगेचच व्हिडिओ तुम्हाला पाहता येतो. नवीन असाल तर मला कुठल्या गावातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात आणि कुठल्या शहरामध्ये पोहोचलेला आहे. या पुढची टिप आहे ती म्हणजे घरामध्ये पडलेले अशा प्रकारचे टिफिन बॉक्स आपण घेऊन येतो तेव्हा त्याचे बॉक्स असतात ना, तर त्याचा रियूज खूप छान पद्धतीने आपल्याला करता येतो. टिफिन बॉक्सच नाही तर अजून वेगवेगळ्या प्रकारे आपण कोणत्याही वस्तू नवनवीन घेऊन येतो त्याला बॉक्स हे असतातच, आणि हे अशा प्रकारचे कागदी बॉक्स असले तरी सुद्धा हे भरपूर स्ट्रॉंग असतात. यामध्ये जर आपण दुसऱ्या काही छोट्या छोट्या भरण्या भरून ठेवल्या तर त्यावर धुळही बसत नाही आणि एकाच बॉक्समध्ये 3-4 भरण्या देखील बसतात. दिसायला देखील छान दिसतं, भरण्या सुरक्षित राहतात, वेळोवेळी आपल्याला सारखंच धुवायची गरज लागत नाही. धुळीपासून आपण त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. या बॉक्सचा असा वापर तुम्हाला आवडला की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. या पुढची टिप आहे चार्जरच्या रिलेटेड. बऱ्याचदा आपण कुठेही बाहेरगावी निघालो की आपण चार्जर हे सोबत घेऊनच जातो, पण त्याची फोल्डिंग करताना आपण अशा प्रकारे वायर जे आहे ते डायरेक्टली फोल्ड करतो आणि वायर इथेच क्रॅक होतं आणि चार्जर सुद्धा लवकरात लवकर खराब. आपलं चार्जर लवकर खराब होऊ नये म्हणून ही ट्रिक नक्कीच लक्षात ठेवा, जेणेकरून आपलं वायर जिथे फोल्ड केलं जातंय तिथे पूर्णपणे असं जास्त ओढलं गेलं नाही पाहिजे आणि इथेच आपलं वायर पूर्ण खराब झालेलं असतं. जिथे चार्जिंग आपण चार्जर जिथे कनेक्ट करतो तिथूनच आपलं वायर सुरू होतं आणि खराब सुद्धा तिथेच होतं. तर असं बऱ्याच चार्जरला असतं की जिथे वायर आपल्याला कनेक्ट करण्यासाठी काहीही दिलेलं नाहीये. बघू शकता इथे पिन वेगळी नाहीये किंवा हे चार्जर वेगळं नाहीये, तर एकच आहे हे दोन्ही, त्यामुळे इथे याला सांभाळणं खूप जास्त सोपं करण्यासाठी आपल्याला आपल्या वायरची जी घडी आहे ती करत असताना इथे थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे, वायर जे आहे ते लूज ठेवायचं आहे आणि इथे फोल्ड होणार नाही, खूप जास्त ओढलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. वायर जे आहे ते असं फोल्डिंग करत असताना कितीही गुंडाळलं तरी हे थोडंसं आपल्याला ढिल्लच ठेवायचं आहे किंवा लूजच ठेवायचं आहे, जेणेकरून वायर ताणलं जाणार नाही आणि तिथेच त्याला क्रॅक पडणार नाही. तर इथे जर आपण असं गोलाकार वायर ठेवलं तर इथे कुठेही क्रॅक जाण्याची शक्यता राहत नाही आणि अगदी छान वायर आपल्याला गुंडाळता येतं. सेमच पद्धत आहे, पण इथे थोडंसं लूज ठेवण्याची गरज असते. वायर जास्तीत जास्त टिकण्यासाठी नक्कीच ही ट्रिक लक्षात ठेवा, जेणेकरून आपलं जे चार्जर आहे ते जास्ती दिवस टिकलं जातं, खराब लवकर होत नाही. पुढची आपली टिप आहे ती आहे अशा प्रकारच्या पॉलिथिनच्या रिलेटेड. म्हणजे अशा प्रकारच्या घरामध्ये पडलेल्या कॅरीबॅग भरपूर घरात असतात, त्याचा वापर आपण खूप छान छान पद्धतीने करू शकतो. तो म्हणजे अशा प्रकारे लसूण सोलण्यासाठी आपण या प्लास्टिक बॅगचा वापर करणार आहोत. अशा प्रकारे प्लास्टिक बॅगमध्ये लसूण टाकला तर आपलं दररोजचं काम खूप सोपं होणार आहे. एकदाच लसूण तुम्हाला 8 दिवसाचा सोलून ठेवायचा असेल किंवा तुम्ही 15 दिवसाचा लसूण एकदाच सोलून ठेवत असाल फ्रीजमध्ये तर नक्कीच तुम्हाला ही ट्रिक कामी येणार आहे. सोप्या पद्धतीने दररोज लसूण सोलणं तुम्हाला नक्कीच हे आवडणार आहे. बघा तुम्ही या पद्धतीने तुम्ही जर लसूण सोलला तर हाताची आग होणार नाही किंवा नखं खराब होणार नाही. बऱ्याचदा लसूण सोलताना महिलांच्या हातांची पूर्ण वाट लागते, हाताची आगही होते आणि लसूण सोलणं हे किचकटच काम वाटतं, कारण लसूण सोलण्यामध्ये वेळसुद्धा भरपूर जातो. त्यामुळे जर लसूण सोलायचाच असेल तर एखादी कॅरी बॅग घ्यायची, त्यामध्ये लसूणच्या अशा प्रकारच्या 2-3 कुड्या टाकायच्या किंवा जास्तही टाकल्या एकत्र तरीसुद्धा चालेल. भरपूर लसूण एकदा सोलून होतो. आणि त्यानंतर घ्यायची आहे चहाची चाळणी. चहाच्या चाळणीने अशा प्रकारे आपल्याला
हा लसूण जो आहे तो फोडून घ्यायचा आहे. चहाची चाळणी जी आहे ना अशी स्टीलची असली पाहिजे आणि धारदार असली की मग त्याच्या एका बाजूने असं त्याला वरतून थोडंसं फोडून घेतलं की पूर्ण लसूण छान फुटला जातो, पाचोळासुद्धा वेगळा होतो. आणि लसूण फोडताना चाळणी अशी फ्लॅट नाही ठेवायची तर उभीच धरायची आहे, जेणेकरून याचे काठं यावरती लागले जातात आणि यावरचा पाचोळा अलगद वेगळा होतो. 2च मिनिटात अगदी भरपूर लसूण सोलून होतो. इथे मी तुम्हाला 2च कुड्या लसणाच्या सोलून दाखवलेल्या आहेत, पण तुम्हाला अगदी वाटीभर लसूण सोलायचा असेल तर सगळाच लसूण यामध्ये टाका आणि त्यानंतर चहाच्या चाळणीने अशा प्रकारे लसूण सोलून घ्या. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, बघू शकता. पाकळ्या ज्या आहेत त्या पूर्ण न सोलताच पूर्ण वेगळ्या झालेल्या आहेत. यावरचा पाचोळा पूर्णपणे निघालेला आहे. एखादी पाकळी राहिली तर त्याचा लसूण आपण काढून हाताने घेऊ शकतो, पण बऱ्याच पाकळ्यांवरचा इथे लसणाचा पाचोळा निघून गेलेला आहे आणि सगळ्या पाकळ्या छान अशा सोलून आपोआप तयार झालेल्या आहेत. लसूण सोलण्याची, चहाच्या चाळणीने लसूण सोलण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्या सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप आवडली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.